माते कशाचे भय त्रयी तुझविना नाही दुरातारक रामा तू सकार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी तारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या प्रचारासाठी आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज हे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण समर्थांच्या वाङ्मयातील अनेक पैलू अनेक प्रकार त्याचं चिंतन करतो आहोत, त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मागचे 4 दिवस आदरणीय सौ रंजना पाटील यांनी समर्थांचं चरित्र समर्थ स्थापित मारुती हा विषय अत्यंत अभ्यासपूर्ण मांडला। आज आपण समर्थ रामदास स्वामींनी आपले पहिले शिष्य श्री उद्धव स्वामींना जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे 21 समासी जुना दासबोध। या दासबोधातील 13 समास आपण पाहिले आहेत। आज आपण समास क्रमांक 14 या समासाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। वंद्या पुत्राचे बोलणे हे सांगण्याची वाष्कळवाणे पुत्रची नाही तेथे कोणे काय बोलावे श्रीराम। वांज खरी परिपुत्र आहे ऐसे ही एक नवल आहे स्वामी हे बोलणे नसाहे लटकेची तुमचे आम्हा श्रीराम। पुत्र आहे नि पुत्रवंती वंद्या म्हणाल तरी पुत्र असती दोन्ही बोलता हे चिती
खरे कैसे मानावे श्रीराम। अरे पुत्रपणे आपणास व्याली, आपणेची नामेही ठेविली, ऐसी घरी भरी लेकुरिये झाली, वांझपण अंगी असे श्रीराम। भरतारे वीण सदा ऐकली, अवघी आपणची मिरवली, भरतारा सहित प्रसवली, लटिकाची तरी पाहिजे तो श्रीराम। या ओव्या वाचत असताना आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की काय चाललंय हे, समर्थ काय असं विरोधाभास असलेली वाक्य का सांगतायत, कसला उपदेश आहे हा। समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्याला हा जो पूर्ण समाधान समास आहे, समास क्रमांक 14, या समासाची सुरुवात समर्थ रामदास स्वामींनी वंध्या पुत्राचे बोलणे हे सांगण्याची बाष्कळवाणी, पुत्रची नाही तेथे कोणी काय बोलावे अशी सुरुवात केली आहे। आपल्याला माहिती आहे समास क्रमांक 13, जुन्या दासबोधातील समास क्रमांक 13 मध्ये शेवटी ओवी क्रमांक 57 मध्ये समर्थ म्हणतात, इति श्री रामदास म्हणे, ऐका वंद्या पुत्राचे बोलणे, चक्षुश्रवा असेल तेणे सावध व्हावे। आता जे मी तुम्हाला काही सांगणार आहे ते आहे वंद्या पुत्राचे बोलणे, आणि वंद्या पुत्राचं बोलणं आपण विचार केला पाहिजे। समर्थ काय सांगताय, वंध्या पुत्र, ज्या स्त्रीला कुठलेही अपत्य झालेलं नाही तिचा मुलगा बोलणार आहे, आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रिकॉशनरी नोट ही, चक्षुश्रवा असेल तेणे सावध व्हावे। कुणी मारुतराव बोलणार आहेत, अशोकराव बोलणार आहेत असं नाहीये, वंध्या पुत्राचं बोलणं ऐकायचं आहे। जो पुत्र झालाच नाही तो बोलेल कसा, असा प्रश्न आपल्या मनाला येऊ शकतो। आणि तेच प्रश्न या समासात सुरुवातीला समर्थ जेव्हा सांगतायत तेव्हा शिष्यांना पडलेले आहेत। शिष्य रोखठोकपणे समर्थांना विचारतायत, हे तुम्ही काय सांगता, आमचा विश्वास बसत नाही, असं कसं बोलता। आणि समर्थही म्हणतात की मी तुझी शपथ घेऊन सांगतो। म्हणजे किती गोड प्रसंग उभा आहे हे लक्षात आपल्या आलं पाहिजे। समर्थ शपथेवर शपथा घेऊन सांगतायत, ते शिष्यांना काही पटत नाही। बरं, शिष्य इथं भेडस्त स्वभावाप्रमाणे ऐकून घेतायत असंही नाहीये। शिष्य आपल्या गुरूंना प्रश्न विचारतायत, तुम्ही जे सांगताय ते आम्हाला पटत नाही, हे जरा स्पष्ट करून सांगा। आधार न बुडणं आधार असं कसं काय तुम्ही आम्हाला सांगता, असे प्रश्न, मनात आलेले किंत संशय शिष्य आपल्या गुरूंना विचारतायत। यावरून एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की या 20-22 वर्षाचा हा काळ आहे, वय आहे। 10 वर्ष झालेली आहेत घर सोडून, नाव आपण घेतलेलं आहे रामदास, पहिला मारुती उभा केलाय, पहिला मठपती आहे।
आणि त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं राहणं याची सगळीकडे वार्ता पसरलेली आहे. लोक मोठ्या आदराने त्यांच्याकडे पाहत आहेत, मोठ्या प्रेमाने पाहत आहेत. आणि ते जेव्हा आपल्या शिष्यांना सांगतायत तेव्हा शिष्यांना हे त्यांचं बोलणं पटत नाहीये. शिष्य आणि गुरु यांच्यातला संवाद किती हेल्दी असला पाहिजे त्याचं हा समास किंवा या समासाची सुरुवात हे ज्वलंत उदाहरण आहे. आपल्या मनात आलेले प्रश्न आपण सद्गुरूंना विचारले पाहिजेत. आपल्या मनात आपल्या जीवनात असे कधी प्रसंग येतात का नाही? आणि ते आपण आपल्या सद्गुरूंना विचारतो का नाही? विचारत नसेल तर विचारलं पाहिजे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमामध्ये प्रवेश देत असताना दोलायमान स्थिती होते काही वेळा. मग अशा वेळी तो स्वाध्याय समर्थांच्या तसबिरी समोर ठेवायचा, प्रार्थना करायची, माझी मानसिकता दोलायमान झालेली आहे, प्रवेश देऊ की नको, तुम्ही मला उद्या सुचवाल त्याप्रमाणे करू, असं म्हणून झोपी जातो मी. दुसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे आपल्याला वाटतं मनाला तो समर्थांचा आदेश समजायचा आणि त्याप्रमाणे काम करायचं. हा झाला दास उपक्रमाच्या संदर्भातला विषय. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न पडतात, व्यवहारात प्रश्न पडतात. असे प्रश्न विचारायला काय हरकत आहे सद्गुरूंना? पण सद्गुरूंना प्रश्न विचारण्याआधी आम्ही त्यांची भक्ती किती केली आहे, त्यांचा सहवास किती मिळवला, आमचं त्यांच्याशी अखंड अनुसंधान किती आहे हे महत्वाचं आहे. भगवंत सांगतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आम्ही काय सेवा केली आहे सद्गुरूंची जेणेकरून आम्ही लायक आहोत, त्या पातळीवर पोहोचलेलो आहोत की सद्गुरूंना आमच्या मनातले प्रश्न विचारायचे. आता या समासाची सुरुवात अशी आहे, वंद्या पुत्राचे बोलणे हे सांगण्याची बाष्कळवाणे. पुत्रची नाही तेथे कोणे काय बोलावे. अपत्यहीन स्त्री आहे आणि तिचा मुलगा बोलणार आहे, तिच्या मुलाचं बोलणं आहे. समर्थ म्हणतायत की हे जे बोलणं आहे हे एखाद्या वेळी तुम्हाला बाष्कळपणा वाटेल, काय थोतांड लावले असं वाटेल. पुत्रची नाही तेथे कोणे काय बोलावे. वांज खरी परी पुत्र आहे का नाही गंमत? एकीकडे म्हणतायत ती वांज आहे, अपत्यहीन आहे, तरी पुत्र आहे. ऐसेही एक नवल पाहे. अरे तुला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. स्वामी हे बोलणे नसाहे लटकेची तुमची अम्मा. प्रश्नच आहे सुरुवातीला दुसऱ्याच ओवीमध्ये. समर्थ म्हणतात तुम्हाला बाष्कळपणा वाटेल. शिष्य म्हणतो हो खरं आहे की हो. एकीकडे तुम्ही वांज आहे म्हणता, अपत्यहीन आहे म्हणता, दुसरीकडे म्हणता पुत्र आहे, तिचा बोलणार आहे. स्वामी हे बोलणे नसाहे लटकेची तुमची अम्मा. तुम्ही आम्हाला हे काहीतरी खोटनाट सांगताय, आम्हाला काही पटत नाही बुवा. हा समास आत्मज्ञानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि अनेक वेळा वाचला पाहिजे असा हा समास आहे. समास 14
आणि या समासाचं नाव आहे पूर्ण समाधान. कशासाठी करायचं हे सगळं? मला समाधान मिळालं पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे, मला संतोष मिळाला पाहिजे, मला ते शाश्वत सुख मिळालं पाहिजे. समर्थ सांगतायत या 14व्या समासामध्ये ते पूर्ण समाधान साधकाचं होऊ शकेल म्हणून वारंवार वाचला जावा असा हा समास आहे. पुढे पुत्र आहे नि पुत्रवंती, वंद्या म्हणाल तरी पुत्र असती, दोन्ही बोलत आहे चित्ती, खरे कैसे मानावे श्रीराम. शिष्यांच्या मनात प्रश्न आहे, कसं खरं मानणार हो आम्ही? म्हणले, स्वामी तुम्ही सांगताय आम्हाला अपत्यहीन असलेल्या स्त्रीच्या मुलाचं बोलणं ऐकायचं? एक तर स्त्री अपत्यहीन नसली पाहिजे, आणि जर अपत्यहीन असेल तर मुलगा नसला पाहिजे. दोन्ही बोलत आहे चिती, चिती म्हणजे चित्ती, खरे कैसे मानावे, आमच्या मनाला पटत नाही म्हणले. सुनील दादा चिंचोळकर त्यांच्या जुना दासबोधातल्या विवरणामध्ये म्हणतात, हाच विचार संत मुक्ताबाईंनी मांडलेला आहे. त्या म्हणतायत, थोर नवला व जाहला, वांझे पुत्र प्रसवला. थोर नवला व झाला, इथं समर्थ जे नवल आहे म्हणतायत, ऐसेही एक नवलप आहे. तसंच मुक्ताबाई पण म्हणतायत, थोर नवला व जाहला. आश्चर्य झालं, आश्चर्य घडलं. वांझे पुत्र प्रसवला, अपत्यहीनाला मुलगा झाला. अरे पुत्रपणे आपणासी व्याली, आपणची नामे ही ठेविली, ऐसी घरी भरी लेकुरे झाली, परी वांजपण अंगी असे. समर्थ म्हणतात, तुझं म्हणणं खरंय, पण मी जे बोलतो तेही खरंय. दोघंही खरे आहेत. कसे खरे आहेत? शिष्य द्वैताच्या पातळीवर खरा आहे, तो व्यावहारिक भावनेने पाहतोय. पुरुष आणि प्रकृती एक झाले नाही तर ही सृष्टीची रचना होईल कशी? नवरा बायको एकत्र आले नाहीत तर त्यांनी पुढे वंश वाढेल कसा? हे द्वैत भावनेवरचं चिंतन आहे. आणि समर्थ रामदास स्वामी जे बोलतायत ते अद्वैत पातळीवरचं बोलतायत. द्वैत भावना नाहीये. अरे पुत्रपणे आपणास व्याली, आपणची नामे ही ठेविली. बाप म्हणून स्वतःच वागली, मुलं झाली, मुलांची नावही तिनेच ठेवली. ऐसी घरी भरी लेकुरे झाली, परी वांजपण अंगी असे. आणि पुढे एवढा वंश विस्तारला, घरामध्ये नातवंड पतवंड मुलं सुना जावई सगळे सगळे आले. आणि एवढं होऊ नये, ती अपत्यहीनच आहे. आहे का नाही गंमत? आपण जुनाट पुरुष पाहिलाय. समर्थांचं एक लघुकाव्य. समर्थ त्या जुनाट पुरुष लघुकाव्यामध्ये म्हणतात, आपण ऐकला सकळ काळ, कन्या खेळे नाना खेळ, एक एक ती लढीवाळ, नाना छंद करी श्रीराम. आता हे वर्णन कुणाचं आहे? हे वर्णन ब्रह्माचं आहे. आपण एकला सकळ काळ, ते असतची असे असं आहे. ते सृष्टीची रचना होण्याच्या पूर्वी, सृष्टीचं सृजन होण्याच्या पूर्वी ते होतच. ते डॉर्मंट फेज मध्ये होतं. तुम्हाला माहिती आहे का, पाऊस पडण्याच्या अगोदर बेडूक हा जमिनीत स्वतःला पुरून घेतो. तो जमिनीत जातो.
त्याने त्याच्या शरीरामध्ये पुढचे काही महिने त्याला जिवंत ठेवील असं फॅट जमा केलेलं असतं. आणि तो काय करतो, बेडूक जमिनीत जाऊन बसतो. आता तुम्ही म्हणाल की तो जर जमिनीत जातो, ठीक आहे, त्याच्या खाण्याचं आम्ही लक्षात आलं आमच्या की त्याच्या शरीरामध्ये जे फॅट आहे त्याचा उपयोग त्याला होतो, पण श्वसनाचं काय? आपल्याला माहिती आहे की बेडकाची जी कातडी आहे, बेडकाची जी त्वचा आहे, त्या त्वचेमधून त्याचं श्वसन चालू असतं. म्हणून बेडूक हा उभयचर प्राणी आहे असं म्हणतात. तो जमिनीवरही राहतो आणि पाण्याच्या तळाशी सुद्धा राहतो. पाण्याच्या तळाशी जेव्हा जातो तेव्हा त्याचं श्वसन कसं होत आहे? त्याच्या स्किन मधून होते, त्याच्या त्वचेतून होते, त्याच्या कातडीतून होत आहे. तसा मनुष्य हा उभयचर प्राणी आहे. म्हणजे तो जमिनीवर आणि पाण्यात राहतो का? नाही. तो प्रपंचातही एवढा रमतो की परमार्थाचा त्याला वारा सुद्धा लागत नाही. आणि जर त्याला परमार्थाची गोडी लागली, जयास वाटे सुखची असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे, तेने दिगंतराप्रती जावे. तो परमार्थातही आनंदाने राहू शकतो, प्रपंचातही आनंदाने राहू शकतो. असा हा माणूस उभयचर प्राणी आहे. मी आपल्याला सांगत होतो की बेडकाचं तो जमिनीत राहतो आणि पाऊस पडला की जमिनीतून बाहेर येतो. आपण कधी पाहिलं असेल, आता या पावसाळा चालू झाला तेव्हा पहिल्या 2-3 दिवस जर पाऊस खूप झाला तर लगेच आवाज यायला लागतात, डराव 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 डराव. बेडकाचे आवाज येतात. रात्री झोप येत नाही आपल्याला त्या आवाजाने. कुठून आले हे बेडके एवढे? 2 दिवसामध्ये पैदास झाली का त्यांची? असं नाहीये. ते जमिनीतून वर आले, उद्भिज. जीवांच्या 4 खाणी सांगितल्यात: अंडज, जारज, उद्भिज आणि स्वेदज. जशी झाड आहे जमिनीतून वर येतात, तशी बेडकं जमिनीतून वर येतात. अरे पुत्रपणे आपण अशी व्यारी, हे ब्रह्माचं आपण जुनाट पुरुषामध्ये समर्थ रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे, आपण एकला सकळ काळ, कन्या खेळे नाना खेळ. तो एकटा आहे आणि तो कायम एकटा आहे. त्याला एक मुलगी आहे. आता याला बायको नाहीये तरी याला मुलगी कशी आली? कन्या खेळे नाना खेळ. बघा, वडील आहे, वडिलांना मुलगी आहे आणि ती खेळ खेळतीये. एक एकळती लढीवाळ नाना छंद करी. एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे तिचा विशेष स्नेह आहे वडिलांवर. वडिलांना ती अत्यंत प्रिय अशी आहे. ती अनेक खेळ खेळतीये. ऐसी परम सुलक्षण राहोची नेणे पितया वीण. ती आपल्या वडिलांना सोडून राहतच नाही, कायम वडिलांसोबत आहे. आपल्या डोळ्यासमोर चित्र आलं पाहिजे की ब्रह्मा आणि माया, पुरुष आणि प्रकृतीचं हे वर्णन आहे. ब्रह्मा हा पुरुष आहे, तो बाप आहे आणि त्याला एकच मुलगी आहे. ब्रह्माला भार्या नाहीये, पत्नी नाहीये, पण मुलगी आहे आणि मुलगी खेळ खेळतीये. पिता तयेचा निर्गुण, माता तरी असेची ना. पर पिता म्हणावा तर तो सगुण नाही, तो निर्गुण आहे, तो निरंजन आहे, निरवयव आहे, आकारहीन आहे, रंगहीन आहे. असा तो निर्गुण आहे आणि तिला काही माता नाहीये. संतान वाढे लक्षवरी.
आता या मुलीची संतान कशी वाढली आहे, लक्षानुलक्ष त्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आपण ऐकलेलं आहे, ते आपल्याला स्मरण होत असेल की ती लक्षावधी जीव, कोट्यावधी जीव बोळक्यांमध्ये भरून ठेवते, उतरंडीच्या बोळक्यांमध्ये भरून ठेवते. आता तिचं बोळकं म्हणजे केवढा म्हणजे विश्वाचा पसारा तुम्ही बघितला पाहिजे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की तिचा पसारा किती मोठा आहे. समर्थ दासबोधामध्ये शारदा स्तवनामध्ये म्हणतात, लीळा विनोदेची मोडी. ती अनेक सृष्टींची रचना करते आणि तिला वाटलं की ती मोडून टाकते सगळं. सुनामी येते, 4-4, 5-5 वर्ष दुष्काळ पडतो, रोगराई येते, कधी प्लेग येईल, कधी पॉक्स फीवर येईल, कधी कोरोना येईल, कधी डेंग्यू येईल. ती असे खेळ खेळते आणि कोट्यावधी जीव बोळक्यांमध्ये भरून ठेवते. संतान वाढे लक्षवरी, परी ते ठाईची कुमारी. आहे की नाही मजा? लक्षानुलक्ष तिची मुलं वाढलेली आहेत. जावाई, नातू, सुना, नातवांना झालेली मुलं, पणतू, खापर पणतू. आणि एवढं होऊ नये, परी ते ठाईची कुमारी, तरी ती कुमारी आहे. नाव ठेविता उदरी पिता आला, आणि तिच्या पोटी कोण आला? पिताच आला. पिता उदरासी आला, परी तो नाही जन्मला. भरतार सोय आपुला होऊन ठेली, तीच तिचा स्वतःचा नवरा झाली आहे. तिचा बाप तिला मुलगा म्हणून जन्माला आला, पण तो जन्मलाच नाही. याच्या पाठीमागचं गणित आपल्या लक्षात आलं पाहिजे. समर्थांनी या शारदेला, या मायेला ब्रह्माची आई म्हणलंय, ब्रह्माची भार्या म्हणलंय आणि ब्रह्माची कन्या सुद्धा म्हणलंय. एवढी नाती एकाच ठिकाणी कशी आहेत? भरता राशी प्रसवली, मग ते माय राणी झाली. सासू माता आपुली आपणची, तीच स्वतःची आई झाली, तीच स्वतःची सासू झाली. एक लक्षात घ्या, रात्री आपण झोपलेलो आहोत आणि आपल्याला एक स्वप्न पडलंय. त्या स्वप्नामध्ये असं आलं की उद्या देवशयनी एकादशी आहे, ज्याला आपण आषाढी एकादशी म्हणतो. आषाढी एकादशी आहे म्हणून साबुदाण्याचे वडे केले, भगर केली, आमटी केली, रताळ आणली आहे, ती उकडून ठेवली आहेत, बटाट्याचे वेफर्स आहेत, शेंगदाण्याचा लाडू आहे. आणि हे सगळं खात असताना एक कार्यक्रम चालू आहे. बघा, सगळे पदार्थ स्वप्न पडलंय. स्वप्नातला किस्सा सांगतोय मी तुम्हाला. सगळे पदार्थ समोर हरीनं मांडून ठेवलेले आहेत आणि आमच्या समोर, आमच्या मोबाईलवर किंवा घरातल्या कम्प्युटरवर संध्याकाळी एक कार्यक्रम लागलेला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये दासबोधाचा अभ्यास कसा असला पाहिजे, कसा केला पाहिजे, किंवा तुम्हाला अडी अडचणी आलेले प्रश्न त्याची उकल कशी करता येईल, हे सगळं सज्जनगडचे परमपूजनीय योगेश बुवा तुम्हाला समजावून सांगतायत.
असं स्वप्न पडलंय. उदाहरण धरून चला की धारिष्टे हा शब्द मला अडलाय. मला माझ्या मित्राने विचारलं की अरे धारिष्टे शब्द आलेला आहे का दासबोधात? मी म्हणतो हो, खूप ठिकाणी आलाय. तो म्हणतो मला एक जरा 2-4 ओव्या दे बरं, मला 5 वाजता बोलायला जायचंय. आता वाजले 3:30. 1.5 तासात मी कुठून ओव्या काढणार? आणि समजा त्यातल्या त्यात जर माझ्याकडे, मी जर बाहेरगावी असेल, ओवी सूची माझ्या हातात नसेल, तर मी कसं शोधायचं? पण योगेश भाऊ आम्हाला सांगतायत की या कम्प्युटरवर इथे या, धारिष्टे शब्द टाईप करा आणि पुढे जाऊन क्लिक करा. किती ओव्यांमध्ये धारिष्टे शब्द आलेला आहे, त्या सगळ्या ओव्या तुमच्या स्क्रीनवर येतात. हे स्वप्नामध्ये, हे सगळं अजब आहे ना, चमत्कार आहे ना. विश्वास बसेल का आपला? असं कुठं होत असतं का आपण जागे झाल्यानंतर म्हणू एखादा शब्द मला पाहिजे, तो शब्द असं आहे की मनाच्या श्लोकामध्ये मना हा शब्द पाहायचा आहे आपल्याला. किती श्लोकांमध्ये मना शब्द आला, किती श्लोकांमध्ये पाविजे शब्द आला. तुम्ही जर आकडा टाकला, योगेश बुवा सांगतायत तुम्हाला, तुम्ही फक्त इथे लिहा किती वेळा हा शब्द आलेला आहे मनाच्या श्लोकात, तो तुम्हाला स्क्रीनवर आकडा येतो. काय गंमत आहे, काय जादू आहे. राक्षसांची ओडंबरी, मनुष्याची बाजीगरी, जादू आहे. तुम्ही दुसरा प्रश्न विचारता, पाविजे हा शब्द किती श्लोकांमध्ये आलेला आहे, आकडा येतो. तुम्ही तिसरा प्रश्न विचारला, पाविजे शब्द असलेले चरण मला पाहिजेत, ते सगळे चरण तुमच्या स्क्रीनवर आहेत. पाविजे शब्द असलेले सगळे मनाचे श्लोक मला पाहिजेत, सगळे मनाचे श्लोक तुमच्या समोर आहेत. जादू आहे ना. आणि हे सगळं स्वप्नात चालू आहे. आता मी स्वप्नातून जागा होतो. आता मला तुम्ही सांगा, स्वप्नामध्ये ते साबुदाण्याचे वडे, भगर, काही ठिकाणी वरई म्हणतात, शेंगदाण्याची आमटी, उकडलेले रताळ, शेंगदाण्याचे लाडू, हे खरंच होतं का? यातलं काहीही नव्हतं, पण मला ते सगळं स्वप्नात दिसलं. आता याचं रॉ मटेरियल काय? शेंगदाण्याचे लाडू कशापासून तयार झाले? मग शेंगदाणे आणले कुणी? भगर मला माझ्या ताटात दिसली, ती भगर आणली कुणी? साबुदाण्याची खिचडी मला दिसली, ती आणली कुणी? पण हे सगळे पदार्थ वेगवेगळे दिसत असले तरी ते मूळ एकच आहे. मला स्वप्नात पडलेलं जे माझं वासना बीज आहे, ते हे सगळे आकार घेतलंय त्या वासनेने, त्या बीजाने हे सगळे आकार घेतलेले आहेत. केवळ एकमेव परमात्म तत्व आहे की जे अनेक देहांमध्ये येऊन ते विलसत असतं. तसं समर्थ या ठिकाणी म्हणतायत, भरतारे वीण सदा एकली, अवघी आपणची मिरवली, भरतारा सहित प्रसवली, लटिकाची तरी पाहिजे तो. आता मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आणि मी असं म्हणालो की स्वप्नामधले पदार्थ एकही वास्तव नाहीये, हे खरं आहे. पण मी जे नंतर बोललो तुम्हाला, की दासबोधामधला अभ्यास कसा करायचा आहे, जे संशोधक आहेत, जे अभ्यासार्थी आहेत, जे विचक्षण आहेत, जे जिज्ञासू आहेत आणि जे टीकाकार आहेत, ते सुद्धा, त्या सगळ्यांना उद्या संध्याकाळी 7 वाजता मोठी पर्वणी आहे. आपल्यापर्यंत ही लिंक पोचलेली असेल. जर आपल्याला याची काही कल्पना नसेल तर आपल्याला ती लिंक पाठवण्यात येईल. आपण फोनवर संपर्क करू शकता आणि उद्या संध्याकाळी 7 वाजता
आपल्याला आश्चर्यचकित व्हाल आपण, असा एक प्रयोग, असं आपलं संकेतस्थळ, अशी आपली वेबसाईट रामदासी साहित्य शोध या नावाने उद्या या वेबसाईटचं अनावरण, या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा पूजनीय योगेश बुवा रामदासी यांच्या हस्ते उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. सज्जनो, अत्यंत आपण भाग्यवान आहेत. या सोहळ्याचे साक्षीदार जर आपण नाही झालो आणि किमान 5 ते 10 लोकांना जर आपण नाही आणलं या कार्यक्रमाला, तर समर्थांच्या भाषेमध्ये करंटे हा शब्द लागेल. मी नाही बोलत, समर्थांच्या भाषेतला एक शब्द सांगितला. या सोहळ्याचे साक्षीदार होणं म्हणजे या जीवनाची इतिश्री होणं आहे. या जीवनाचा एक कृतार्थ क्षण आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता देवशयनी मुहूर्तावर, देवशयनी एकादशीच्या मुहूर्तावर आपल्याला या वेबसाईटचं अनावरण करायचं आहे. स्वप्नातले पदार्थ खाण्यापिण्याचे द्या सोडून, ते सगळे खोटे आहेत. पण मी जे तुम्हाला सांगितलं हे मात्र होऊ घातलंय, हे खरं आहे, हे वास्तव आहे. म्हणून आपण हा सोहळा उद्या चुकवला नाही पाहिजे. आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, समर्थ भक्तांना, आपल्या समविचारी लोकांना सांगितलं पाहिजे की उद्या संध्याकाळी 7 वाजता अत्यंत मौलिक असा संदेश देणारा. बघा, कुणाकडे नसेल तर आपल्या अपर्णा वांगीकरांनी या ठिकाणी ही ते लिंक पाठवलेली आहे, YouTubeची लिंक आहे. आपण जास्तीत जास्त लोकांना, कारण हा एक फार मोठा भाग्याचा क्षण आहे आपल्या जीवनातला. लिंक पाठवली आहे, ही लिंक आपण इतरांना द्यावी. आवर्जून या कार्यक्रमाचं साक्षीदार झालं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, भरतारे विण सदा एकली. नवरा नाहीये, अवघी आपणची मिरवली, सगळीकडे स्वतःच फिरते. भरतारा सहित प्रसवली, लटिकाची तरी पाहिजे तो. अरे पण काहीतरी पाहिजे ना तो. समर्थ मान्य करतात, कसा का असेना पण असला पाहिजे, त्याशिवाय जीवनात मजा नाही. काही का असेना, पण एक साथीदार म्हणून, एक जोडीदार म्हणून माझ्या प्रत्येक पावला गणेश तो माझ्यासोबत चालला पाहिजे, या भावनेने समर्थ म्हणतात, भरतारा सहित प्रसवली, लटिकाची तरी पाहिजे ती. आता लक्षावधी मुलं झाली आहेत, तो पाहिजे म्हणून आहे. हे इतुके प्रसवली आपण, परी सत्य जाण भरतारे विण. पण खरं सांगतो मी तुला, भरतारे विण प्रसवली ही वस्तुस्थिती आहे. यात द्वैत नाहीये. पुरुष आणि प्रकृती, नवरा आणि बायको असं द्वैत नाहीये त्यात. ते सगळं एकच आहे. एकमेव परमात्म तत्व सगळ्या आकारांमध्ये ते नटलेलं आहे. जसं स्वप्नात आपल्याला जे अनेक पदार्थ दिसतात, जिलेबी दिसेल, गुलाबजाम दिसेल, टेंट लावलेला दिसेल, माणसं येणारी जाणारी दिसतील, घरं दिसतील, पण हे वास्तवात असतं काय? मग हे कोण रचतं? असं भगवंताचं हे एक दीर्घ स्वप्न चालू आहे आणि त्यात आम्ही आमचे सारखे असंख्य लक्षावधी प्यादे आहेत. हे भगवंताचं दीर्घ स्वप्न आहे. माझं स्वप्न 10 मिनिट, 15 मिनिट, अर्धा तासापुरतं असतं. ते खरं असतं का? नाही.
पण ज्याने ही सृष्टीची रचना केली, ज्या शक्तीने रचना केली, तिला हे वाटतं की हे सगळं खरं आहे. आणि त्यातले जे प्यादे असतात आमच्यासारखे, आम्हालाही वाटायला लागतं की हो हे सगळं खरं आहे, पण हे सगळं मिथ्या आहे. आज एवढी वर्ष म्हणून एकत्र राहिल्यानंतर सुद्धा आपला जोडीदार आपला हात सोडून जातो, आपली मुलं आपला हात सोडून जातात, आपल्या मुली आपला हात सोडून जातात. पैसा, अडका, धन, इस्टेट, फ्लॅट काहीही सोबत येत नाही. हे सगळं मिथ्यात्व आहे. पण हे आवश्यक आहे सध्याच्या जीवनात. हे किती आवश्यक आहे? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मिळवत राहावं एवढं आवश्यक आहे का? तसं नाहीये. आवश्यक नाहीये की शेवटच्या श्वासापर्यंत मी राबलो पाहिजे आणि भगवंताचं चिंतन मी कधीच नाही केलं पाहिजे. असं कसं शक्य आहे? आणि जर ते चिंतन केलं तर मग हे प्रश्न पडणार नाहीत. जर आम्हाला पूर्ण समाधान हवं असेल, आमच्या जीवनाचा अंततोगत्वा ध्येय आम्हाला साध्य करायचं असेल, तर समर्थ म्हणतात हा पूर्ण समाधान समास अनेक वेळा वाचला पाहिजे. समर्थ म्हणतात हे इतुके प्रसवली आपण, परी सत्य जाण भरता रे वीण, लटके बोले तरी आण मज तुझी रे शिष्या. अरे मी तुझी शपथ घेतो रे, मी काही खोटं सांगत नाहीये. तुला वाटेल की हे कसं काय बोलतात स्वामी आमचे, नवरा नाहीये म्हणतात, मुलं लक्षावधी झाली म्हणतात, तरी ती कुमारी काय म्हणतात. तो समर्थ म्हणतात तुझी शपथ घेऊन मी सांगतो, मला तुम्ही सांगा. समर्थ आपल्या शिष्याची शपथ घेऊन त्याला पटावं, त्याच्या मनामध्ये संशय येऊ नयेत. संशयाचं निराकरण समर्थ करणार आहेत आणि करतायत ते बोलत बोलत. एकच परमात्म तत्व सगळीकडे विलसलेलं आहे हे सांगत असताना प्राणी साप डसाया येतो, प्राणी भेवून पळतो. समर्थ दासबोधामध्ये सांगतात का नाही? सापामध्येही अंतरात्मा आहे, माणसामध्येही अंतरात्मा आहे. तो त्याला भीती वाटते म्हणून तो चावायला येतो आणि तो चावेल म्हणून हा घाबरून दूर पळतो. दोघांमध्ये एकच तत्व आहे. दोघांना विस्तव गरमच लागणार आहे, दोघांना थंड पाण्याची शीतलताच भासणार आहे. म्हणजे हा एकच गुण आहे का नाही? समर्थ एका ठिकाणी म्हणतात कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला, विचारिता झाला तोची बाप, बापची पुरुषते तो मायराणी, शब्द विचक्षण विचारावा श्रीराम, विचारिता होये नातुही पण तू, प्रपिता हे मातु मिथ्या नव्हे, सोरीक संबंधू नाही त्या निर्गुणा, शाश्वताच्या खुणा दास म्हणे श्रीराम. कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला. काय भानगड आहे? ती कुमारी आहे. या समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात वंद्यापुत्र बोलतोय. इथं म्हणतात कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला, विचारिता झाला तोची बाप, आणि तो पोरगाच तिचा बाप झाला. बापची पुरुष ते तो माया राणी. इथं माया हा शब्द आलेला आहे आणि ती राणी होऊन बसली आहे. शब्द विचक्षणी विचारावा, विचारिता होय नातूही पण तू. तिला विचारलं काय काय झालंय? नातू झाले, पंतू झाले. प्रपिता ही मातू मिथ्या नव्हे, सोरीक संबंधू नाही. सोयरीक झाली नाही, लग्नच झालं नाही. सोरीक संबंधू नाही त्या निर्गुणा, शाश्वताच्या खुणा दास म्हणे. काय कुठली शक्ती आहे? एकोहम बहुश्याम. अनेक दिवस मी तो तुम्हाला बेडकाचा प्रसंग सांगत होतो की तो कसा जमिनीमध्ये जाऊन राहतो आणि पाऊस पडला की तो बाहेर येतो. त्याप्रमाणे
ब्रह्मा जो आहे ते परब्रह्म जे आहे ते तत्व ते पडून होतं, अक्रिय, निरवैर, निरवयव, निराकार, निसंग, निरंजन, अक्लेद्य असं ते तत्व होतं. पण त्याच्या अंतःकरणामध्ये एक विचाराचा तरंग आला की मला करमत नाहीये. एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. त्याच्या मनामध्ये विचार आल्याबरोबर, आता माझ्या मनात अनेक विचार येतात, आपण येऊ करावं तेव्हा करावं, पण काय होतं विचार करून नुसता. आपण एकश्चित मानव आहोत आणि अनेक गॅलेक्सीज, अनेक नक्षत्र, अनेक मंडळ, नक्षत्र मंडळ ज्यांनी उभी केली, तो त्याच्या मनात आल्याबरोबर त्याच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती जागृत झाली, ती आहे माया. ती कधी कन्या आहे, कधी ती त्याची आई आहे, कधी ती त्याची बायको आहे. आई कशी आहे? त्याच्या ती एक झुळूक, ती एक उर्मी आली, ही म्हणून ही प्रसवली, म्हणून हिचा जन्म झाला, म्हणून ती आई आहे. या मुलीने काय केलं, आता ती त्याची कन्या आहे. शारदा स्तवनामध्ये समर्थांनी ही तिन्ही नाती आपल्याला पटवून दिलेली आहेत. दशक 1, समास 3, तो आपण वाचला पाहिजे, शारदा स्तवन. त्यामध्ये ही तिन्ही नाती समर्थांनी पटवून दिली आहेत. ती आई कशी आहे, ती कन्या कशी आहे. कन्या वडिलांना सांगत असते बऱ्याच गोष्टी, तशी आपल्या वडिलांना मोजमापात जिनी आणलं, मा अधिक या, ती माया. परब्रह्माला जिनी ज्याचं वर्णन करण्यासाठी उद्युक्त केलं आणि ते शब्दांच्या माध्यमातून झालं. आता शब्दही मिथ्याच आहेत, लटिकेच आहेत, पण परब्रह्म स्वरूप कसं आहे हे कुणी सांगितलं? शारदेच्या अधिष्ठानावर सांगितलं. कल्लव चंडी विनायकव, दशक 1, समास 2, गणेश स्तवन. गणेश स्तवनामध्ये समर्थ म्हणतात, कलियुगामध्ये गणपती आणि शारदेचं पूजन, भजन, अर्चन, वंदन करणं हे मानवी जीवनाला अत्यंत उचित असं आहे. कल्लव चंडी विनायकव. चंडी म्हणजे देवी, विनायक म्हणजे गणपती, कल्लव म्हणजे कलियुगामध्ये. ज्या गणपतीच्या अधिष्ठानावर, गणपती ही ज्ञानाची देवता आहे, त्या गणपतीच्या अधिष्ठानावर मिळालेलं ज्ञान प्रकट होण्यासाठी शारदेचं अधिष्ठान लागतं. आणि ती शारदा म्हणजे माया आहे. ती 17वी जीवन कळा आहे, जी या ब्रह्मरंध्रामधून पाझरत असते आणि सगळ्या शरीरभर ती अशी सर्क्युलेशन, तिचं रक्ताभिसरण झाल्यासारखं होत असतं. म्हणून हा देह चालतो फिरतोय. तिला 17वी जीवन कला म्हणलंय. आणि आमच्या परमपूजनीय अक्कांनी तिला खेळिया असं नाव दिलंय. खेळिया, सगळ्यांना खेळवणारा. फार गोड शब्द आहे खेळिया. हे सगळं वर्णन शिष्याला काही पचत नाही. तो म्हणतो, तुम्ही वंध्यापुत्र म्हणता, लक्षावधी तिला मुलं झाली म्हणता, कधी तुम्ही म्हणता ती कन्या आहे, ती प्रसवली, ब्रह्मचारी झाला, तिला मुलगा झाला आणि तो तिचा बाप झाला. काय चाललंय हे? स्वामी बोलिले यथार्थची, परिमी गोष्टी सांगतो जीवीची. मज जरी खरे वाटले असेल तरी पायाची,
तुमच्या आण असे श्रीराम. आता इथं मजा आहे. समर्थ आपल्या शिष्याची शपथ घेत आहेत आणि शिष्य आपल्या सद्गुरूंच्या पायाची शपथ घेतोय. समर्थ सांगतायत की मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुला काही मी खोटं सांगणार नाही. आणि तो म्हणतो मी तुमच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो, तुम्ही जे काही सांगताय त्याच्यावर माझा विश्वास बसत नाही. स्वामी बोलिली यथार्थची, परी मी गोष्टी सांगतो जीवीची. मज जरी खरे वाटले असेल तरी पायाची तुमच्या आण असेल. काजे पुरुष आणि प्रकृती ऐसी विश्वतोमुखी वदंती. हे उभयताची मिरविती मध्ये तिसरे नाही. मला मान्य आहे पुरुष आणि प्रकृती या ही दोनच तत्व आहेत. तिसरा कोण आणला चोरू? समर्थांनी मागच्या समासामध्ये विचारलंय. प्रकृती पुरुष जगदाकारू आणि मीपणाचा कोण आणला चोरू? कोण आहे हा भामटा? कोण आहे हा चोर? तिसरा मध्येच आलेला. तसं या ठिकाणी शिष्य म्हणतो की मला ते पटलंय. आता काजे पुरुष आणि प्रकृती ऐसी विश्वतोमुखी वदंती. हे उभयताची मिरविती मध्ये तिसरे नाही. याच्यामध्ये तिसरं काही नाही हे मला मान्य आहे. दो मध्ये तिसरे नाही आले. ऐसे बहुती असे बोलिले, परंतु भरतार विरहित ऐसे ऐकिले नाही सर्वथा स्वामी श्रीराम. एकलीच आणि आपणासी व्याली, हे नवल वार्ता ऐकिली. असो व्याली तरी झाली, संतती पाहिजे की श्रीराम. शिष्य म्हणतो गुरु सद्गुरु स्वामी हे सगळं मला मान्य आहे की पुरुष आणि प्रकृती शिवाय या दृश्य विश्वामध्ये काहीही तिसरं नाहीये. पण हे दोन तरी पाहिजेत ना. बरं तुम्ही म्हणता लक्षावधी यांचा जन्म झाला, मग ही कुठे गेली? ही सगळी तर प्रकृतीमध्येच येतात. तुम्ही मी हा मोबाईल हे सगळं दृश्य विश्व हे सगळं कशात येत आहे? प्रकृतीमध्ये येत आहे. पुरुष आणि प्रकृती. मग ह्याच्यापेक्षा तिची जी लक्षावधी पिलं झाली, वंश विस्तार झाला तुम्ही म्हणता, ते कुठे आहे? तो तर मला दिसत नाही. असा प्रश्न या 10व्या ओवीमध्ये शिष्य विचारतोय. समर्थ त्याचं काय उत्तर देतात ते आपण उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण रामदास स्वामी साहित्य शोध या वेबसाईटच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.